नमस्कार मित्रांनो, काल दिनांक 7 मे 2024 होते आणि कालच YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक NEP 2020 पॅटर्ननुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या ऑल MA हिस्ट्री, MA मराठी, MA इकॉनॉमिक्स, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA उर्दू, MA हिंदी अशी सर्व MA NEP 2020 पॅटर्ननुसार ॲडमिशन घेतलेले सेकंड सेमिस्टरचे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करण्याची शेवटची तारीख होती 7 मे 2024, म्हणजे कालच होती. ती तारीख संपलेली आहे. मग आता आपल्याला ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची, अपलोड करण्याची तारीख वाढली आहे का नाही ही चेक करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, ब्राउझर ओपन केलं आहे आपण, त्याच्यावर टॅप करायचं YCMOU OU ओके .digitaluniversity.ac ही सर्च रिझल्टमध्ये आपोआप आलेलं आहे. ह्याच्यावर क्लिक करायचं. होम पेज ओपन झालेलं आहे. या होम पेजमध्ये तुम्हाला दिसते का तर मोठं झूम करतो का? यस, इथे लिहिलं आहे NEP 2020 शिक्षण क्रमांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गृहपाठ सादर करण्यास मुदतवाढ. ह्याच्यावर क्लिक करू. ओके, आता हे डाउनलोड होतं. चला याला ओपन करू. तर मित्रांनो, हे दिसते तुम्हाला दिनांक 7 मे 2024 कालच रात्री उशिरा आलेला आहे परिपत्रक. सूचनापत्र 12 मे 2024 परीक्षा द्वितीय मुदतवाढ. ओके, विषय आहे शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्रमाच्या गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन अपलोड करण्याकरता मुदतवाढीबाबत सूचनापत्र दाखवले आहेत. पुढे विस्तृतमध्ये वरील संदर्भीय पत्रान्वये सूचनापत्र क्रमांक 11 नुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्रमांसाठीच्या विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट हे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी दिनांक 7 मे 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. ठीक आहे, म्हणजे पुढे सांगतो मी. तथापि सर्व संबंधितांना कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून NEP 2020 अंतर्गत शिक्षण क्रमांच्या सत्र 2च्या विद्यार्थ्यांनी दिनांक 7/5/2024 पर्यंत अपलोड करण्यासाठी व अभ्यासकेंद्राने त्या अभ्यासकेंद्रावरील समंत्रकाकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 14 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता हे सगळं पूर्वार्ध होता, पूर्वसूत्र होतं. तर आता नवीन माहिती काय आहे, डार्कमध्ये दाखवलं का तुम्हाला, ती आहे विद्यार्थ्यांनी गृहपाठ दिनांक 13 मे 2024 पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करावयाचे असून अभ्यासकेंद्राने त्या अभ्यासकेंद्रावरील समंत्रकाकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 18 मे 2024 पर्यंत तपासण्याकरिता मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच या तारखेनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. ही आजची एकदम फ्रेश ब्रेकिंग न्यूज आहे, लॅटेस्ट न्यूज आहे आणि आपल्या कामाची बातमी आहे की जी शेवटची तारीख होती ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची, ती होती 7 मे 2024. तर त्याला विद्यापीठाने मुदतवाढ दिलेली आहे, एक्सटेन्शन दिलेली आहे, त्याची तारीख वाढवलेली आहे आणि नवीन तारीख असणार आहे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याकरताची 13 मे 2024. म्हणजेच 13 मे 2024 पर्यंत सर्वच NEP पॅटर्न 2020 नुसार पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीला MA ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करून पूर्ण करायचं आहे आपलं काम. ठीक आहे, म्हणजे शेवटची तारीख, लास्ट डेट असणारा ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशनची 13 मे 2024. डन. पुढे आता तुम्ही ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट केली 13 मे 2024 पर्यंत, सगळ्यांनीच केली, काम संपलं, विद्यार्थ्यांचं काम संपलं, इथं विद्यार्थ्यांचं काम संपलं. तर आता राहिलं स्टडी सेंटरचं काम. स्टडी सेंटर कॉलेजचं काम काय राहतं की 13 मे पर्यंत जेवढ्या लोकांनी सबमिट केले ऑनलाईन होम असाइनमेंट, ती ऑनलाईन होम असाइनमेंट 18 मे 2024च्या अगोदर स्टडी सेंटर कॉलेजवाल्यांनी ऑनलाईन पद्धतीने ती ऑनलाईन होम असाइनमेंट तपासायचं आहे आणि त्याचे गुणसुद्धा टाकायचं आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर, ठीक आहे. ते स्टडी सेंटरवाल्याचं काम आहे, स्टडी सेंटर कॉलेजचं काम आहे, ती विद्यार्थ्यांचं काम नाही. त्याची काळजी तुम्ही घ्यायचं नाही. स्टडी सेंटर कॉलेजवाले तुम्ही जे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट केले आहे ती 18 मे 2024च्या अगोदर त्यांनी काय करतील, ते व्हेरीफाय करून घेतील. पुन्हा व्हॅल्यूड म्हणून ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला मार्क देऊन टाकतील, त्यांचं काम पूर्ण होईल. अशा प्रकारे तुमचे गुणदान पूर्ण होऊन जाईल, ठीक आहे. आणि सुद्धा सांगितलेले आहे की जी विद्यार्थ्याकरता जी ऑनलाईन होम असाइनमेंट करण्याची शेवटची तारीख आहे 13 मे 2024 ही शेवटचीच असेल, अंतिम असेल. आता ह्याच्यानंतर कुठलीच मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्याच्यापैकी 13 मेच्या पुढे जाऊ देऊ नका, नाहीतर तुमचं नुकसान होणार आहे. ते आता पुढे काय होते नुकसान ते सांगतो. जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीमध्ये गृहपाठ अपलोड करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये ॲब्सेंट दर्शवण्यात येईल म्हणलं होतं ना, त्याच विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील. तसेच अभ्यास केंद्रांनीही विहित मुदतीत आपल्या अभ्यास केंद्रावरील समंत्रकाकडून विद्यार्थ्यांची गृहपाठ तपासून घेणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसानीस अभ्यास केंद्र जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, ठीक आहे. बटूप्रसाद पाटील, परीक्षा नियंत्रक, खाली वगैरे माहिती दिली आहे ती वाचून घ्या. तर मित्रांनो, 13 मे 2024च्या अगोदर तुम्हाला सर्व MAच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करून टाकायचं आहे, काही शिल्लक ठेवायचं नाही, ठीक आहे. वेळ आहे, आता मुदतवाढ दिलेली आहे, त्याचा फायदा घ्यायचा आपल्याला, ठीक आहे. आता बी तुम्ही जर करणार गेलो तर मग तुमचा ॲब्सेंट म्हणून शेअर येईल आणि तुमच्या मार्क मेमोवर होम असाइनमेंटची जी CA राहते, कॉलेज असेसमेंट म्हणून तक्ता राहते का, CA कॉलेज असेसमेंट म्हणजे इंटरनलचे मार्क तुमच्या येणार नाहीत, ॲब्सेंट म्हणून येईल त्याच्यावर, ठीक आहे. तर आपल्याला शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचं नाही. आपल्याला वेळेवर अपलोड करून आपला अभ्यास बी करायचा आहे, कारण परीक्षा जवळ आलेली आहे. परीक्षेचं टाईमटेबल आलेलं आहे. परीक्षेच्या टाईमटेबल्सविषयी एक मी व्हिडिओ टाकला आहे, त्याच्यावर सर्व MAचे टाईमटेबल एकाच व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तशीच गरज पडली तर मी प्रत्येक MA कोर्सचं अलग अलगसुद्धा एक्झामिनेशन टाईमटेबल मे 2024सुद्धा अपलोड करणार आहे, गरज पडली तर, ठीक आहे. नाहीतर एका व्हिडिओमध्ये आपण सगळे 2-3 दिवसापूर्वी टाकलेलं आहे सगळ्याच कोर्सेसचं MAचं टाईमटेबल NEP 2020 पॅटर्ननुसार चालू झालेलं आहे, ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकापर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.